In chemical reaction of the carbon compounds, we have already seen combustion and oxidation. Combustion and oxidation. Then third, it is addition reaction. It is addition reaction. Apparatus, test tube आणि ड्रॉपर्स. टेस्ट ट्यूब घ्यायचा आहे आणि ड्रॉपर्स घ्यायचा आहे. ETC. केमिकल्स, इट इज टिंक्चर आयोडीन. टिंक्चर आयोडीन म्हणजे काय तर सोल्युशन ऑफ द आयोडीन इन इथेनॉल. इथेनॉल मध्ये जर आयोडीन ऍड केलं तर त्यापासून जे सोल्युशन मिळते दॅट इज कॉल्ड ॲज अ टिंक्चर आयोडीन, की जो आपण जखमेसाठी वगैरे यूज करतो. पूर्वीच्या काळात फ्रिक्वेंटली यूज होत होतं, आता ते कमी झालेलं आहे. टिंक्चर आयोडीन दॅट इज द सोल्युशन ऑफ आयोडीन इन इथेनॉल. म्हणजे आयोडीन इथेनॉल मध्ये ऍड आणि त्यापासून जे सोल्युशन मिळेल दॅट इज टिंक्चर आयोडीन. अँड इट विल हेल्प अस इन क्युअरिंग द वुंड्स. जे काही जखमा वगैरे होतात त्या कम्प्लीट करण्यासाठी, भरून निघण्यासाठी याची मदत होते. सो टिंक्चर आयोडीन. देन ब्रोमीन वॉटर. Then liquefied वनस्पती घी. Liquefied वनस्पती घी डालडा. That is various vegetable oils. वेगवेगळे व्हेजिटेबल्स ऑइल्स. त्यामध्ये पीनट, फल्ली तेल, शेंगदाण्याचं तेल. Then it is safflower. त्याला करडईचं तेल म्हणतात. बरेच जण हेल्थ कन्सर्नमुळे आता करडईचं तेल सुद्धा प्रिपेअर करतात. हार्टसाठी चांगलं राहते. सॅफ्लावर, SAFFLOWER, करडई. सनफ्लॉवर सगळ्यांना माहिती आहे, सूर्यफुलाचं तेल. ऑलिव्ह ऑइल सुद्धा येते. हे सगळे माहित आहे. तर हे आपण एवढे वेरियस व्हेजिटेबल्स ऑइल्स घेतले, त्यामध्ये पीनट, सॅफ्लॉवर, सनफ्लॉवर, ऑलिव्ह. ओके, प्रोसिजर. टेक 4 ml ऑइल इन अ टेस्ट ट्यूब आणि मग 4 ml ऑइल घ्यायचं टेस्ट ट्यूब मध्ये कोणतंही. ऍड 4 drops ऑफ टिंक्चर आयोडीन ऑर ब्रोमीन वॉटर इन इट. आणि मग टिंक्चर आयोडीन किंवा ब्रोमीन वॉटर तिथे ऍड करायचं त्याच्यामध्ये, दोघांपैकी एक. शेक द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबला शेक करायचं. फाइंड आउट वेदर द ओरिजिनल कलर ऑफ ब्रोमीन और आयोडीन डिसअपियर्स और नॉट. पाहायचा एक तर टिंक्चर आयोडीन टाकलं तर आयोडीनचा जो ओरिजिनल कलर आहे तो गायब होते का पाहायचं. आणि ब्रोमीन वॉटर जर ऍड केलं तर ब्रोमीन वॉटरचा जो ओरिजिनल कलर आहे तो डिसअपियर्ड होते की नाही ते पाहायचं. रिपीट द सेम प्रोसिजर युजिंग अदर ऑइल्स अँड वनस्पती घी. आणि मग उरलेले जे आपले सगळे ऑइल्स आहेत आणि वनस्पती घी आहे त्याला सगळ्यांना 1 by 1 चेक करायचं. आणि काहीच नाही, टेस्ट ट्यूबमध्ये ऑइल घेणे, त्याच्यामध्ये टिंक्चर आयोडीन किंवा ब्रोमीन वॉटर टाकणे आणि त्यांचा कलर डिसअपियर्ड होते का असं पाहणे. अशा प्रकारचा ट्राय धिस. In the above activity, the observation of the disappearing or diminishing color of the bromine iodine indicates that bromine and iodine is used up. आणि मग यांचा जर समजा त्या पर्टिक्युलर ऑइलमध्ये टाकल्याबरोबर जर समजा आयोडीनचा कलर डिसअपियर्ड होत असेल किंवा ब्रोमीनचा कलर डिसअपियर्ड होत असेल तर हे काय इंडिकेट करते, तर हे इंडिकेट करते की आयोडीन इज युज्ड अप और ब्रोमीन इज युज्ड अप. कारण तिथे जर हे वापरले गेले तर यांचा कलर डिसअपियर्ड होईल, वापरले नाही गेले तर डिसअपियर्ड होणार नाही. म्हणजे जिथे जिथे दोन्ही पैकी एक कोणताही कलर डिसअपियर्ड झाला समजायचं की याला वापरल्या गेलेला आहे. इट इज युटिलाइज्ड इन द केमिकल रिएक्शन. सो दिस रिएक्शन इज अन एडिशन रिएक्शन आणि यालाच म्हणायचं एडिशन रिएक्शन. दिस इज कॉल्ड एन एडिशन रिएक्शन. When carbon compounds combines with another compounds to form product that contain all the atoms in both the reactants, and it is called an addition reaction. आणि त्याला म्हणायचं ऍडिशन रिएक्शन. पण कधी तर पहा, when कार्बन कंपाऊंड्स, जेव्हा कार्बन कंपाऊंड्स, इथे आपल्या केसमध्ये सगळे ऑइल्स होते, ऑल दीज आर द कार्बन कंपाऊंड्स.
Okay, then this combines with another compound. Another compound is bromine water or tincture iodine to form a product. आणि मग यांच्यापासून product तयार होईल that contains all items in both the reactants. आणि मग असा product तयार होईल की ज्याच्यामध्ये सगळे जे reactant मध्ये जे items होते ते पूर्ण all the items in the reactants are there in the product. And it is called as the addition reaction. It is called as addition reaction. यालाच addition reaction म्हणायचं. Okay. Unsaturated compounds contains a multiple bond as their functional group. आणि मग आपण पाहिलेलं आहे unsaturated compound कशाला म्हणतो जिथे multiple bonds असतात more than one bonds among the carbon atoms. त्याला आपण काय म्हणतो unsaturated compounds म्हणतो. Unsaturated compounds that contains a multiple bonds as their functional group. They undergo addition reactions to form the saturated compound as the product. आणि unsaturated compounds म्हणजे double bond, triple bond वालेच undergo addition reactions आणि हेच फक्त addition reaction मध्ये जातात आणि तिथे फॉर्म काय होते तर सॅच्युरेटेड कंपाऊंड होते. म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड इज कन्वर्टेड इनटू द सॅच्युरेटेड कंपाऊंड इन अ ॲडिशन रिएक्शन. देन the addition reaction of an unsaturated compounds with iodine or bromine takes place instantaneously at a room temperature. आणि सर्वात महत्त्वाचं जी ॲडिशन रिएक्शन्स आहे unsaturated compoundsची iodine किंवा म्हणजे unsaturated addition reaction of the unsaturated compounds with iodine or bromine water that takes place instantaneously. लगेच्या लगेच ती रिएक्शन घडेल at room temperature. So any temperature जे काही टेम्परेचर सुरू असेल त्या टेम्परेचरवर ही ॲडिशन रिएक्शन घडेल unsaturated compounds कोणासोबतची आयोडीन आणि दॅट इज टिंक्चर आयोडीन मधलाच आयोडीन आणि ब्रोमीन वॉटर मधला ब्रोमीन. सो the addition reaction of an unsaturated compounds with iodine or bromine takes place instantaneously लगेच्या लगेच at a room temperature. Moreover, the color change be felt by eyes. आणि सर्वात महत्त्वाचं color change can be felt by eyes. And therefore, this reaction is used as a test for detection of multiple bond in a carbon compound. आणि सर्वात महत्त्वाचं ही जी रिएक्शन आहे ही आपण आपल्या डोळ्यांनी म्हणजे डोळ्यांनी सुद्धा दिसू शकते, इन्स्टंटली करते, लगेच जाणवते. आणि म्हणून मग ही जी रिएक्शन्स आहे ही दिलेल्या कंपाऊंड मध्ये मल्टिपल बॉन्ड आहे का नाही ते चेक करण्यासाठी ही रिएक्शन वापरली जाते. दॅट इज गिवन कंपाऊंड्स दॅट इज कार्बन कंपाऊंड्स विथ आयोडीन ऑर ब्रोमीन. त्यांचा कलर डिसअपियर झाला सरळ इट विल इंडिकेट्स दॅट दिस इज द अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स हॅव्हिंग अ मल्टिपल बॉन्ड्स. आणि मग therefore this reaction is used as a test for detection of multiple bond in carbon compounds. In the above activity the color of iodine or bromine disappears in the reaction between an oil and iodine. However, there is no color change with वनस्पती घी. सगळे जे ऑइल्स होते तर त्या ऑइल सोबत जी रिएक्शन होईल आयोडीनची तर ते आयोडीनचा कलर डिसअपियर झालेला असेल पण वनस्पती घी सोबत होणार नाही म्हणजे तो कलर डिसअपियर होणार नाही. What inference will you draw from this and which of the substance do contain the multiple bond? आणि मग इथे तुम्ही कोणता इन्फरन्स काढाल आणि त्याच्यामधनं मग कशामध्ये तुम्ही सांगू शकाल की मल्टिपल बॉन्ड आहे की सिंगल बॉन्ड आहे. तर पहिला पीनट ऑइल सोबत सगळ्यासोबत सांगितलेलं आहे. पीनट, सॅफ्लावर, सनफ्लावर, ऑलिव्ह ऑल दीज आर द अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. कारण हे सगळेच्या सगळे अनसॅच्युरेटेड आहे फॅटी ऍसिड्स. Okay, peanut, safflower, sunflower and olive. All these are the unsaturated fatty
fatty acids. That means they contain the carbon-carbon multiple bonds. म्हणजे it is more than one. एक पेक्षा जास्त बॉन्ड नक्कीच तिथे आहे. The reason काय? These are the unsaturated. Why these are the unsaturated? Because iodine color disappears in this oil. Okay. And thus undergo addition reaction with bromine and iodine. Hence, these vegetable oils decolorize a bromine or iodine. आणि म्हणून इथे मल्टिपल बॉन्ड्स असल्यामुळे हे डिकलराइज करेल, आयोडीन असो की ब्रोमीन असो त्याला डिकलराइज करेल आणि मग याच्यामुळे याचा कलर डिसअपिअर झालेला असेल आणि तिथे काय घडलेली असेल तर ऍडिशन रिॲक्शनच घडलेली आहे. Addition reaction, that is the speciality of the unsaturated carbon compounds. On the other hand, vanaspati ghee is saturated fatty acids. वनस्पती घी सॅच्युरेटेड फॅटी एसिड्स आहे. तर का बरं ब्रोमीन किंवा आयोडीनचा कलर याच्यामध्ये डिसअपिअर झालेला नाही आहे, म्हणजे तिथे ऍडिशन रिॲक्शन घडलेली नाही आहे. मग वनस्पती घी काय आहे? It is saturated fatty acids and it does not contain carbon-carbon multiple bonds. Carbon-carbon multiple bond. So, no addition reaction takes place. Hence, liquefied vanaspati ghee does not decolorize bromine or iodine. आणि म्हणून मग ते डिकलराइज करणार नाही. कोण? वनस्पती घी ऑइल. तर रिझन काय? इथे कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड नाही आहे म्हणून मग तिथे ऍडिशन रिएक्शन होणार नाही, म्हणून ते सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. पण पीनट आहे, सॅफ्लॉवर आहे, सनफ्लॉवर आहे, ऑलिव्ह ऑइल आहे, ऑल दीज आर द अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. रिझन दे कंटेन द कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड्स and that's why their addition reaction takes place. So that's why the iodine and bromine decolorize in that solution. Which of the substance do contain the multiple bonds? आणि मग याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड्स कोणत्या कोणत्या सबस्टन्स मध्ये आहे? पीनट, सॅफ्लॉवर, सनफ्लॉवर, ऑलिव्ह ऑइल, all these contains multiple bonds. Why? वनस्पती घी contains a single carbon-carbon bonds. अशा प्रकारचं हे एवढं ऍडिशन रिएक्शन म्हटलं. खाली चार्ट दिलेला आहे तर ते बघू आपण. तर नेम दिलेला आहे, यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे, नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स असं विचारलेलं आहे. विल इट डिकलराइज आयोडीन ऑर नॉट? आता बघू. तर फर्स्ट वन इज अ स्टिअरिक ऍसिड. फर्स्ट वन इज अ स्टिअरिक ऍसिड. Okay, so its formula is C17H35COOH. Okay, C17H35. आता बघा, हा इथचा जो एक H आहे याला COOH ने रिप्लेस केलेला आहे. तर मग इकडे C17H36 कारण याच्यामधला एक H गेला, that H is replaced by COOH. That's why it becomes C17H35COOH. आता CnH2n plus 2, CnH2n plus 2. Okay, तर मग 17 इथे जर ठेवला तर 17 into 2 34 plus 2 36. So this is the alkane. This is the alkane. आणि हा अल्केन आहे म्हणजेच काय? इथे कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्डच आहे. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्डच आहे. आणि आपण पाहिलेलं आहे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स मध्ये कार्बनचं प्रोपोर्शन जास्त असते हायड्रोजन पेक्षा. आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं इथे कार्बनचं प्रोपोर्शन व्यवस्थित आहे हायड्रोजन. पण तिथे काय होते की हायड्रोजन पेक्षा कार्बन जास्त असते अनसॅच्युरेटेड. सो नंबर ऑफ सी डबल बॉन्ड सी म्हणजे कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड्स किती आहे? तर नॅचरली इट इज अ झिरो. इट इज अ झिरो. आणि मग काय होईल? सॅच्युरेटेड कंपाऊंड्स मध्ये ब्रोमीन टाका की
की आयोडीन टाका कलर डिसअपियर नाही. विल इट डिकलराइज आयटम? तर नक्कीच याचं उत्तर येईल नो. कारण सिंगल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे आणि तो सॅच्युरेटेड आहे म्हणून तो डिकलराइज करणार नाही कुणाला, आयोडीनला. तर आन्सर इज नो. म्हणून मग पहिल्या जो आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स मध्ये 0 लिहायचं आणि विल इट डिकलराइज आयोडीन, तर त्याचं उत्तर नो. देन सेकंड इज इट इज ऑलिक ऍसिड, OLEIC ऑलिक ऍसिड. आणि हे सर्वात महत्वाचं त्यानं इथेच आपल्याला छानपैकी दिलेलं आहे. C17H33 COOH. ओके, बघा सरळ सरळ काय होता तर 34 होता. ओके, एक H COH ने रिप्लेस झाला आणि आपल्याजवळ CnH2n दिस इज द फॉर्म्युला ऑफ अल्कीन. इथे काय होते 17 यांच्या जागी फक्त 17 म्हणजे हायड्रोजन 34. म्हणजे सरळ सरळ इथे काय आहे डबल बॉन्ड आहे. म्हणून C17H33 COOH इट मस्ट कंटेन 1 डबल बॉन्ड्स. रिझन काय आहे तर या फॉर्म्युल्याला सॅटिस्फाय करते CnH2n ला. ओके, आणि इथे 17 तर 17 सोबत 34 होते. 34 मधला एक H ला रिप्लेस केलं कोणी COH ने. सो इट मस्ट कंटेन 1 double bonds between the two carbon atoms. And double bond atom, it must decolorize iodine. So the answer is yes. Answer is yes. अशा प्रकारचा this is the stearic acid, this is the oleic acid. Oleic acid अशा प्रकारचं पाहून घ्या. फक्त हायड्रोजन ॲटम्स मुळे ते बदललेले आहे. This is saturated one, this is unsaturated one. Then it is palmitic acid, it is palmitic acid. So its formula is again C15H 31 COOH. Okay, आणि पुन्हा CnH2n प्लस 2 मध्ये बसते तर पाहून घ्या 15 15 30 30 2 32 एक H COH ने रिप्लेस झाला म्हणून कार्बन कार्बन डबल बॉन्ड बिलकुल राहणार नाही. ओके, and there is no carbon carbon double bond, so it is not unsaturated. It is a saturated one. Saturated असल्यामुळे तिथे कलर डिकलराइज होणार. आयोडीन डिकलराइज होणार नाही. सो द आन्सर इज नो. इथे आन्सर काय असेल तर नो असेल. आणि मग शेवटचा तर इट इज लिनोलिक ऍसिड. लिनोलिक ऍसिड तर बघा इट्स फॉर्म्युला इज C17H 31 COOH. ओके, आता बघा 33 होता किंवा एक बॉन्ड होता, एक डबल बॉन्ड होता. इथे 31 आहे म्हणजे नक्कीच इथे 2 बॉन्ड असायला पाहिजे. म्हणजे कार्बन कार्बन मध्ये 2 डबल बॉन्ड असेल. सो दिस विल बिकम्स इट इज लिनोलिक ऍसिड. आणि इथे 2 कसे तर बघून घ्या. CnH2n. ओके, 17H34. आता 34 मधले एक इथे युटिलाइज झालेला आहे 32. पण 2 हायड्रोजन गायब आहे म्हणून तिथे 2. इथे एकच हायड्रोजन गायब होता म्हणून 1. अशा प्रकारचं हे गणित आहे आणि याच्यानुसार हे करावे लागतात. तर आपल्याला 4च ऍसिड आहे. स्टेरिक ऍसिड, ओलिक ऍसिड, प्लामिटिक ऍसिड अँड लिनोलिक ऍसिड. आणि मग इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड 2 एक असणार नाही. इथे किती असेल 2. एक असो 2 असो इट विल बी अनसॅच्युरेटेड अँड
It must decolorize iodine. So yes. आणि म्हणून मग तिसरा जो आहे नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स मध्ये पहिलाही स्टिरिक ऍसिडच्या पुढे 0, ओके, ओलिक ऍसिडच्या पुढे 1, प्लामेटिक ऍसिडच्या पुढे अगेन 0 अँड लिनोलिक ऍसिडच्या पुढे 2. शेवटचा जो चार्ट मध्ये आहे विल इट डिकलराइज आयोडीन. तर पहिलं उत्तर असेल स्टिरिक ऍसिडच्या रिगार्डिंग नो, कारण डबल बॉन्ड नाही आहे. ओलिक ऍसिडच्या वेळेला कार्बन कार्बन एक डबल बॉन्ड आहे म्हणून आन्सर असेल शेवटच्या खाण्यात यस. प्लामेटिक ऍसिड्स मध्ये अगेन देयर विल बी नो डबल बॉन्ड्स बिटवीन कार्बन, दॅट इज 0 आहे. सो म्हणून याचा आन्सर अगेन नो येईल. लिनोलिक ऍसिड्स मध्ये 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आहे आणि म्हणून अगेन in the last column the answer is S. So it is all over from the today's lecture. So next time we will see another question. Till then, bye.